त्या 15,000च्या मॉबने जे काही केलं होतं या दोन्ही घटना आपल्यासोबत या क्षणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भामध्ये अधिक चर्चा करणार आहोत. एकनाथजी, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत आहे. आज 17 वर्षांनी निकाल आलेला आहे मालेगाव खटल्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया. कनेक्ट झाला बघ. एकनाथजी, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? आज खटल्याचा जो निकाल आलेला आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हॅलो. हा आता एकच मिनिटात कनेक्ट करतोय परत. डिस्कनेक्ट झाला. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. दरम्यानच्या काळामध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण स्फोटामध्ये 6 जणांचे प्राण गेलेले होते, 100हून अधिक जण जखमी झालेले होते आणि 17 वर्षांनंतर या खटल्याचा आज निकाल लागलेला आहे. परंतु असं असताना एनआयएच्या विशेष न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि अर्थातच सुटका होताच सर्व आरोपींनी न्यायालयाचे आभार मानले. आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला अशा पद्धतीची भावना त्यांची होती. काही आरोपी भावूक झालेले सुद्धा पाहायला मिळाले. एकंदरीतच बॉम्बला झाल्याचं सरकारी पक्षाने सिद्ध केलं, पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. तपासात अनेक त्रुटी होत्या आणि या सगळ्या त्रुटींचं वाचन सुद्धा दरम्यानच्या काळामध्ये न्यायालयामध्ये करण्यात आलं होतं. शिवाय पंचनामा योग्य नव्हता असंही निरीक्षण नोंदवण्यात आलं. पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत फोनवरनं. एकनाथजी, आपलं स्वागत आहे. आपण काय प्रतिक्रिया द्याल या खटल्याच्या निकालाच्या संदर्भात? न्यायालयाच्या निकालाचं स्वागत सगळ्यांनीच केलेलं आहे. पण न्याय मिळताना उशीर झाला आहे. नक्की, पण देर आहे दुरुस्त आहे. उशिरा का होईना न्याय मिळालाय त्यांना. खरं म्हणजे त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर देशभरामध्ये युपीए सरकार होतं आणि मोठ्या प्रमाणावर बॉम्बलास्ट होत होते आणि त्यावेळेस युपीए सरकारचं म्हणणं होतं की दहशतवादाला, आतंकवादाला कुठला रंग नसतो. परंतु मालेगावचा ब्लास्ट झाला त्यावेळेस मात्र त्यांनी म्हटलं की हे भगवा दहशतवाद आहे, भगवा दहशतवाद आहे आणि त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आजच्या निकालामुळे त्यावेळेस केलेलं जे काही राजकारण किंवा याला जे ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केला, डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याला एक चपराक कोर्टाने दिलेली आहे सनसनीत. आणि त्यामुळे कोर्टाचा निर्णय झालेला आहे आणि त्या निर्दोष लोकांना न्याय मिळालेला आहे. खरं म्हणजे भगवा दहशतवाद म्हणून खऱ्या अर्थाने हिंदुत्वाला त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. कारण हिंदू शेवटी सहिष्णू असतो, देशविरोधक विघातक कारवाया कधीच करत नसतो. हे आजच्या या आरोपावर, या आजच्या निकालावरून सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मी कोर्टाचं स्वागत करतो. त्याचबरोबर एकनाथजी, एक प्रश्न मात्र अजूनही आहे की 17 वर्षांनंतर निकाल तर लागला, परंतु आरोपी कोण आहे आणि किंवा कोणी ही घटना घडवून आणलेली आहे हे अजूनही लोकांच्या समोर नाही. त्यामुळे न्याय अजूनही बाकी आहे. याबद्दल आपण काय म्हणाल? झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. कुठल्याही दहशतवादाचं समर्थन आम्ही करत नाही, करणारही नाही. आणि जे सत्य दूध का दूध, पाणी का पाणी व्हायला पाहिजे आणि न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे कुठेतरी या सर्व घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे असा आग्रह सरकारच्या वतीने सुद्धा पाहायला मिळेल भविष्यात. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. जे निर्दोष म्हणून आज मुक्त झालेले आहेत त्यांनी गेली काही वर्ष खूप मोठ्या प्रमाणावरती अन्याय सहन केल्याच्या बाबतीतली त्यांची भावना होती. दरम्यान आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद आपण इथे करूयात.